ही न्यायव्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। याने अशा प्रकारचा एक महत्त्वाचा मुद्दा एका शाहिरानं मांडलेला आहे आणि त्यातून त्याला सांगायचं आहे की सर्वसामान्यांच्या अडचणींना केराची टोपली दाखवणाऱ्या प्रस्थापित तसेच शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरणारा कोण तयार होणार। या मुद्द्यासह मुरुम शहरातील घडलेल्या घटनेचा घटनाक्रम आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर आणत आहोत। राज्य शासनाच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान या अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे। रहिवासी उत्पन्न, जातीचे दाखले, रेशन कार्ड, 7/12 उतारे, प्रलंबित फेरफार नोंदी तसेच संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना, महिला व विद्यार्थ्यांसाठीच्या योजना या सर्वच योजना अत्यंत चांगल्या व उपयुक्त व समाजहिताच्या आहेत। मात्र मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात 16 जुलै रोजी आयोजित या शिबिरात प्रशासनाचा खरा चेहरा उघड झाला। नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे, उमरगा मंडळ अधिकारी सुहास जेवळीकर, मुरुम मंडळ अधिकारी वैजनाथ माटे, तलाठी सुरेश खरात व मुरुम महसूल मंडळातील विविध गावच्या तलाठी तसेच इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती असूनही प्रत्यक्षात नागरिकांच्या अडचणींना केराची टोपली दाखवण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे सत्कार, भाषणे व फोटो सेशनने झाली। नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने गर्दी केली होती, पण प्रत्यक्ष कामकाजात फक्त आधार सीडिंग या एका कामापुरतेच शिबिर मर्यादित राहिले। ते देखील फक्त अर्धा तास चालले आणि मग तांत्रिक अडचणींचे कारण सांगून त्वरित बंद करण्यात आले। त्यानंतर अधिकाऱ्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला। थोड्याच वेळात सभागृहाचे दरवाजे बंद केले आणि फक्त 1 तासात शिबिर संपल्याचे जाहीर करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। अनेक लोकांचे प्रश्न अनुत्तरित राहिले। मुरुम येथील तलाठी सुरेश खरात यांनी पत्रकारांशी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला। यानंतर आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल व दैनिक आरंभ मराठीकडून तहसीलदारांशी संपर्क साधला असता त्यांना याबद्दल कल्पना नसल्याचे समजलं। त्यांनी बोलताना सांगितले की बोलतो पुन्हा सुरू करता येते का पाहूया, असे मोघम उत्तर दिले। शिबिराच्या आयोजनाबद्दल देखील त्यांनी अस्पष्ट व गोंधळात टाकणाऱ्या उत्तरांवरच समाधान मानले। या शिबिरात शासनाच्या उत्तम योजनांचा गाजावाजा झाला, पण प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम झाले नाही। अधिकाऱ्यांनी तातडीने पळ काढला आणि सर्व नागरिकांची थट्टा केली। यावेळी काही पत्रकार व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, पण प्रशासनाच्या बेजबाबदार वर्तनामुळे सर्व प्रयत्न फोल ठरले। आता सर्वांची एकच मागणी आहे की प्रशासनाने अशा निष्क्रिय व निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जनतेपर्यंत या चांगल्या योजना प्रभावीपणे पोहोचवाव्यात। तसेच हे शिबिर सर्व योजनांनी युक्त पुन्हा लवकरात लवकर राबवावे। अशा खोट्या शिबिरांनी लोकांचा वेळ, पैसा व भावना यांची थट्टा करणे थांबवावे। प्रशासन आता तरी जागे होईल का, की नेहमीप्रमाणे कार्यक्रम यशस्वी आहे असे सांगून गप्प बसेल? याशिवाय अधिकाऱ्यांनी फोटो सेशन करून कागदावर कार्यक्रम दाखवला की काय, अशी नागरिकांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले। त्यांनी पुढे म्हणाले, हे फक्त कागदावर कार्यक्रम दाखवण्यासाठी चालवलेले नाटक आहे। जर योजना राबवायच्या नसतील तर आम्हाला इथे बोलवण्याची गरजच काय? फोटो काढून हे कार्यक्रम यशस्वी झाले असे दाखवणार का, की लोकांना मूर्ख बनवून सरकारी यशाचे ढोंग सादर करणार? असा थेट संतप्त सवाल नागरिकांनी यावेळेस उपस्थितांना केला। आता प्रश्न असा आहे की तहसीलदार व संबंधित अधिकारी हे शिबिर सुधारित पद्धतीने योग्य नियोजन करून पुन्हा राबवतील का, की यावरही पडदा टाकून पुन्हा एकदा गप्प बसणार? मित्रहो, आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून
मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलचे फेसबुक पेजला फॉलो करा, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.